प्रमिला स्वयंपाकघरात काम करत होती, पण तिचं मन मात्र कुठेतरी दूर हरवलं होतं. नेहाचा फोन, तिचं जॉब करशील का हे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते. तिने भाजी कापताना नकळत स्वतःलाच विचारलं, मी खरंच करू शकते का? जॉब आणि घर हे दोन्ही मी सांभाळू शकते का? तेवढ्यात सासूबाई आत आल्या. काय गं, इतक्या हळू का काम करतेस? अजून किती वेळ लागणार? प्रमिला दचकली. हो आई, होतंय. पण आज तिच्या आवाजात थोडासा बदल होता. थोडासा आत्मविश्वास आणि थोडासा भीतीही. संध्याकाळ झाली. विकी घरी आला, थकलेला पण नेहमीसारखा मोबाईलमध्ये बिझी. प्रमिलाने पाणी दिलं. विकी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. विकीने न बघताच उत्तर दिलं, आत्ता नाही, खूप थकलोय, नंतर बोलू. प्रमिला मात्र शांत झाली. पण आज ती थांबणार नव्हती. नाही, आत्ता बोलायचं आहे. तिचा आवाज हलका पण ठाम होता. विकीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. काय झालं? प्रमिलाने थोडा श्वास घेतला. आज नेहाचा फोन आला होता. माझी कॉलेज फ्रेंड. हं, मग? विकीने सहज विचारलं. ती पुण्यात आहे आणि तिच्या ऑफिसमध्ये जॉब ऑफर केला आहे मला. क्षणभर घरामध्ये शांतता पसरली. विकीने तर भुवया उंचवल्या. जॉब? आणि तू? त्याच्या आवाजात थोडीशी खिल्ली होती. हो, मी, प्रमिला हळू आवाजात म्हणाली. तेवढ्यातच सासूबाई बाहेरून ऐकत होत्या. ऐकल्यावर त्या लगेच आत आल्या. त्या म्हणाल्या, काय चाललं इथे? विकीनेच लगेच सांगितलं, आई, प्रमिलेला जॉब करायचा आहे म्हणे. यावर सासूबाई तर हसल्याच. म्हणाल्या, अगं, घर नीट सांभाळता येतं का? आणि जॉब करायला निघालीस आणि तू जॉब करणार म्हणे. हे शब्द प्रमिलाच्या मनावर खोलवर लागले. तिला अक्षरशः खूप वाईट वाटलं. प्रमिला डोळ्यात पाणी आणून म्हणाली, मी सगळं सांभाळते ना आई. सकाळपासून रात्रीपर्यंत एकदाही तक्रार केली का मी? सासूबाई लगेच म्हणाल्या, अगं, ते तुझं कर्तव्य आहे. त्यात काय मोठं काम केलेलं नाही आहेस तू. प्रमिला शांत झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि ती विकीकडे पाहत म्हणाली, विकी, तुला काय वाटतं? विकी थोडा वेळ शांत राहिला. तो म्हणाला, प्रमिला, खरं सांगायचं तर मला नाही वाटत तुला हे जमेन. अगं, घर, रितू, आई आणि सगळं सांभाळून जॉब करणं खूप अवघड आहे. आणि हे ऐकून प्रमिलाचं मन पूर्णपणे तुटलं. ज्याच्याकडून तिला साथ हवी होती तोच तिच्यावर विश्वास ठेवत नव्हता. ती काही न बोलता तिथून निघून गेली. रात्री सगळे झोपले. प्रमिला मात्र खिडकीजवळ बसून होती. आकाशात चंद्र शांतपणे चमकत होते. तिने स्वतःशीच हळू आवाजात म्हटलं, कदाचित ते बरोबर म्हणतायत. मी नाही करू शकत. मी फक्त घरासाठीच बनले. आणि पण तेवढ्यात तिचा फोन पुन्हा वाजला. आता तिला नेहाचा मेसेज होता. प्रमिला, मला माहिती आहे तू घाबरत आहेस, पण एकदा स्वतःसाठी जगून बघ. तुझं आयुष्य खरंच बदलून जाईल. प्रमिलाच्या डोळ्यात पुन्हा एकदा एक चमक आली. तिने स्वतःच्या हाताकडे पाहिलं. हेच हात जे रोज सगळ्यांसाठी काम करतात, हे हात माझ्यासाठी काही करू शकत नाहीत का? ती मनात म्हणाली. ती हळूच उठली. आरशासमोर उभी राहिली आणि तिने स्वतःकडे पाहिलं. आणि खूप दिवसांनी तिने स्वतःलाच विचारलं, प्रमिला, तू नक्की कोण आहेस? तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये आज एक वेगळीच चमक होती. निर्णयाची, बदलाची आणि एक निर्णय घेण्याची. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणेच धावपळ. पण आज प्रमिलाच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं होतं. तिच्यात आत्मविश्वास होता आणि शांतता, पण आतून ठामपणा होता. ती सगळ्यांची कामं नेहमीप्रमाणे करत होती, पण आज तिच्या मनात एक निर्णय आधीच झाला होता. तिने सगळं ठरवलं होतं. नाश्ता झाल्यावर ती थेट हॉलमध्ये आली.
विकी आणि सासूबाई बसले होते. प्रमिलाने शांत आवाजात म्हटलं, मला काही सांगायचं आहे. दोघेही तिच्याकडे बघायला लागले. मी जॉब ॲक्सेप्ट केला आहे. क्षणभर घरात पूर्ण शांतता पसरली. जणू वेळच थांबला. काय? विकी मोठ्याने ओरडला. तू आमच्याशी विचार न करता असा मोठा निर्णय घेतलास. तुला विचारावंसं वाटलं नाही का हा निर्णय घेताना? असा विकी तिच्यावर ओरडत होता. आणि सासूबाई रागाने म्हणाल्या, हे घर आहे की हॉटेल? तुला वाटेल तेव्हा ये जा करायची? प्रमिला पहिल्यांदाच त्यांच्यासमोर ठाम उभी होती. मी विचार केला होता, पण तुम्ही दोघांनी आधीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. विकी चिडून म्हणाला, मग आता काय? हे घर कोण सांभाळणार? आईला कोण सांभाळणार? प्रमिलाने शांतपणे उत्तर दिले, आपण सगळे मिळून करूया. हे ऐकून सासूबाई तर अजूनच भडकल्या. आम्ही का करायची तुझी कामं? हे सगळं तुझं कर्तव्य आहे. आम्ही यातलं काहीही करणार नाही. जे काही करायचं आहे ते तुलाच करायचे आहे. प्रमिलाच्या डोळ्यात अश्रू आले, पण आज ती रडली नाही. ती फक्त हळू आवाजात म्हणाली, माझं आयुष्य फक्त कर्तव्य नाही, माझीही स्वप्न आहेत. हे ऐकून विकी संतापला. ठीक आहे, जर तुला इतकं करायचं असेल ना, तर या घरात राहून हे सगळं नाही चालणार. हा शब्द प्रमिलाच्या हृदयात थेट घुसला. तिला खूप वाईट वाटलं. हे घर जिथे तिने सगळं दिलं, तिचं अर्ध आयुष्य तिने घालवलं इथे, आज तिलाच तिथून बाहेर जाण्याचा इशारा मिळत होता. ती काही क्षण शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यांसमोर सगळं आलं. लग्न, संघर्ष, तिने दिलेलं प्रेम. आणि मग तिने एक खोल श्वास घेतला. ती हळूच आत गेली. तिने तिचं कपाट उघडलं. एक छोटी बॅग काढली. काही कपडे ठेवले. तिला लागणाऱ्या काही वस्तू घेतल्या आणि बाहेर येऊन ती विकीसमोर उभी राहिली. ती विकीला म्हणाली, ठीक आहे, मी जाते. विकी आणि सासूबाई दोघेही थक्क झाले. त्यांना वाटलं नव्हतं की प्रमिला इतकं मोठं पाऊल लगेच उचलेल. प्रमिला थांब, विकी म्हणाला, पण त्याच्या आवाजात अजूनही अहंकार होता. तो कमी झालेला नव्हता. प्रमिला शांतपणे म्हणाली, मी नेहमी सगळ्यांसाठी थांबते. आज एकदा स्वतःसाठी चालते. आणि तिने दार उघडलं. पण तेवढ्यात आई, रितूचा आवाज आला. ती दारातच उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी. आई, तू कुठे चालली आहेस? प्रमिला क्षणभर थांबली. प्रमिला थबकली. तिचं मन पुन्हा हललं. रितू धावत तिच्याकडे आई, आई, तू गेलीस तर मी काय करू? मला तर तूच हवी आहेस. प्रमिलाच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. हा क्षण प्रमिलासाठी सगळ्यात मोठा होता. एकीकडे तिचं स्वप्न आणि दुसरीकडे तिचं लेकरू. आणि तिच्या हातातून बॅग खाली पडली. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती खाली बसली आणि रितूला मिठी मारली. आणि तेवढ्यात तिने एक निर्णय घेतला. ती उठली. तिचे डोळे पुसले आणि विकीकडे बघून ठाम आवाजात म्हणाली, मी कुठेही जाणार नाही, पण आता मी स्वतःसाठी जगणार. या घरात राहून मी माझी स्वप्न पूर्ण करणार. विकी आणि सासूबाई निशब्द झाले. आज पहिल्यांदाच प्रमिलाने स्वतःसाठी आवाज उठवला होता. त्या दिवसानंतर घरात सगळं बदललं होतं. बाहेरून सगळं पूर्वीसारखंच दिसत होतं, पण आतून वातावरण पूर्ण बदललं होतं. प्रमिला आता रोज सकाळी उठायची, घरची सगळं काम करायची आणि मग ऑफिसला जायची. थकवा खूप असायचा, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान असायचं. पहिल्या काही दिवसात
खूप अडचणी आल्या. सासूबाई मुद्दाम काम वाढवायच्या. विकी तिच्याशी जास्त बोलत नव्हता. एक दिवस प्रमिला खूप थकून घरी आली. ऑफिसमध्ये पूर्ण दिवस उभं राहून काम होतं आणि घरी आल्यावर पुन्हा काम. ती शांतपणे किचनमध्ये गेली. तेवढ्यात सासूबाई तिला म्हणाल्या, आज भाजी उशिरा झाली, आता सगळं तुलाच करावं लागेल. प्रमिलाच्या डोळ्यात अश्रू आले, पण आज ती काहीच बोलली नाही. ती शांतपणे कामाला लागली. रात्री ती एकटीच बसून जेवत होती. विकी आणि सासूबाई आधीच जेवून गेले होते. रितू तिच्याजवळ आली. आई, तू एवढी का काम करतेस? तुला थकवा नाही येत? आईचं दुःख फक्त एक मुलगी जाणू शकते. यावर प्रमिला हलकसं हसली. येतो ग, पण आता आई स्वतःसाठी जगते ना. रितू तिच्या मिठीत शिरली आणि म्हणाली, आई, मला तुझा अभिमान वाटतो. आणि हे शब्द ऐकून प्रमिलाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. काही महिने गेले. एक दिवस नेहाने ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर प्रमिलाचं कौतुक केलं. आज आपल्या कंपनीतील बेस्ट एम्प्लॉई आहे. तिचं नाव आहे प्रमिला. आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. प्रमिलाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. ती स्टेजवर उभी राहिली आणि म्हणाली, मी आज इथे आहे कारण मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि प्रत्येक त्या स्त्रीसाठी मी अजूनही स्वतःला शोधत आहे. त्या दिवशी संध्याकाळी प्रमिला घरी आली. आज काहीतरी वेगळं होतं. विकी दारातच उभा होता. प्रमिला, त्याने हळू आवाजात म्हटलं. ती थांबली. विकी पुढे आला. मला माफ कर, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, पण आज मला तुझा अभिमान वाटतो. प्रमिलाच्या डोळ्यात अश्रू आले. तेवढ्यात सासूबाईही पुढे आल्या. प्रमिला, आम्ही चुकलो. तू खरंच खूप मजबूत आहेस. प्रमिला काही क्षण शांत राहिली आणि मग हलकसं हसली. ठीक आहे, पण आता आपण सगळे मिळून घर सांभाळूया. आणि त्या दिवसापासून घरात खऱ्या अर्थाने बदल झाला. विकी तिची मदत करू लागला. सासूबाईंचा स्वभाव मवाळ झाला आणि रितू तिची आई पाहून मोठी स्वप्न बघू लागली. प्रमिला आता फक्त घरातली बाई नव्हती, ती स्वतःच्या आयुष्याची हिरो झाली होती. मित्रांनो, मैत्रिणींनो, कधीकधी स्त्रीला फक्त एक संधी हवी असते स्वतःला सिद्ध करायची. आणि जेव्हा ती उभी राहते ना, तेव्हा ती फक्त स्वतःच नाही तर संपूर्ण घराचं आयुष्य बदलते. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये मला नक्की सांगायचे आहे. तसंच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.